मरियाई गुलसुंदे आणि त्यांच्या विरोधात बीड या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहणार आहोत. स्वर्गीय सुनील 11 बीड कर्जत तालुक्यातील मित्रमंडळ एक नामवंत संघ आणि खंडू या टीमचा खऱ्या अर्थाने एक महत्वाचा खेळाडू आहे. कित्येक मैदानं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. आतिश रोटे देखील या टीमचा हिस्सा असेल आणि चांगली मॅच होईल. गुलसुंदे संघ देखील सगळे यंगस्टार खेळाडू येऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि दोन्ही टीमला देऊ आपण खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. अँड आपण देतोय आपण मायक्रोफोन वरती करतोय बदल. ऐकूयात यश मालकर यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच अजिंक्य सर. त्याआधी ऐकलं आपण MD सर यांना आणि पाडी पवार सर त्याचं देखील सरचं स्वागत आपण करूया. मॅचला सुरुवात होईल. मॅचला इथे होईल सुरुवात. एक कमाईची मॅच आणखीन एक पाहायला मिळेल. एका बाजूला मरियाई गुलसुंदे नुकतीच आपण पाहायला गेलं त्यांनी टॉप 6 मध्ये प्रवेश केला आहे. अगदी पनवेल विभागातील खाना की नेरेची टुर्नामेंट त्याच्यामध्ये या टीमने कमाईचा खेळ दाखवला. मोठमोठ्या संघांना पराभूत त्यानं गेल्या. मॅचला सुरुवात होते. सरांचा इशारा ग्रीन सिग्नल. टाइम अलर्ट असेल. ही महत्वाची सूचना तुमच्यासाठी. 3 षटकांसाठी 15 मिनिटं आणि 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य आहे. नाही तर अन्यथा 4थ्या षटकामध्ये एक खेळाडू तुमच्या आतमध्ये घेतला जाईल 38 सर्कलच्या. आतिश रुठे आणि त्याच्या समोर आपण पाहतोय रवी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आतिश रुठे. पहिलाच बॉल बागफुटला जात असताना स्लॅश केला. लाईट कटचा फटका. इथे मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट एक्सेप्ट कव्हरला चांगली फिल्डिंग झाली. परंतु इथे 2 धावा नाही रोखू शकत. नुकतीच अगदी आपण पाहायला गेलं कर्जत प्रीमियर लीग KPL चा धमाका आपण पाहिला आणि त्याच्यामध्ये आतिश रुटे यांचा खेळ कमाईचा पाहायला मिळाला. प्रभावित केलं. यावर्षीचा हंगाम चांगला टच मध्ये असणारा खेळाडू आपण पाहतो बीड कर्जत तालुक्यातील. इथे बीट झाला या बॉलवरती. ओ इथे ट्रिपल उद्ध्वस्त केल्यात. दांडी 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 गोल केल्या आणि इथे मिस्टर 360 ला परतवल्या मैदानाच्या बाहेर. हा मोठा धक्का मानला जाईल टीम बीड साठी. डीजे देखील कनेक्ट होतील. इथे आपण पाहतोय डीजे मितांश कृष्णा भवरे ह्यांचं आपण पाहिलं. मंडप डेकोरेटर्स असू द्या डीजे असू द्या आणि आपण पाहतोय जेव्हा जेव्हा कृष्णा भवरे सर आणि त्यांचा अगदी सर्व टीम असते ना आयोजना अजून 4 चांद लागत असतात. त्याचं सरचं स्वागत करूया. विकेट पहिली डाऊन झाली. लगेच पाठर पाठवा बीड टीम. वेळेचं बंधन तुमच्यासाठी देखील आहे. इथे वेळ महत्वाच्या पहिल्या रात्रीपासून हे अगदी सूचना सर्व टीम पर्यंत पोहोचवली जाते. टाइम अलर्ट. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं जेवढं कर्तव्य आहे ना तेवढं बॅटिंग करणाऱ्या टीमचं देखील आहे. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवून द्या. त्यांनी बॅटर दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. रुपेश गवली अगदी 2 अंकाचं योगदान देऊन परतले मैदानाच्या बाहेर. करता आतिश रुठे जे KPL मध्ये कमाईचा फॉर्म मध्ये खेळाडू पाहायला मिळाले होते परंतु इथे नाही. या मैदानावरती जमलंच नाही मी त्या म्हणेन. अगदी थोडस स्ट्रगल करताना सुरुवातीला पाहायला मिळालं आतिश आणि त्यांची विकेट मैदानाच्या बाहेर. दोन्ही अंकावरती धावफलक आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती देखील 24 लाईव्ह इव्हेंटच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. त्यांचा देखील आपण उल्लेख ओव्हर नंतर जरूर करू. नेक्स्ट बॉल ओ साहिलचा यावेळेस नो बॉलचा सिग्नल आलाय पंचांचा आणि या बॉलवरती आलाय हा चौका. 9+4 अशा 5 धावा पंजा या बॉलवरती प्राप्त होईल बॅटिंग करणाऱ्या बी टीमला. चला पाडी सर आपण कृपया जेवण करून घ्या. जेवण आलेलं आहे. पाडी सर आपण कुठे असाल लगेच जेवण करायचा.
यावरचा बॉल वेगवान परंतु डाऊन द लेग. अंपास प्रवीण भोजने सरांचा इशारा आला की व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल आपण पाहतोय. टीमची टोटल 1 ने वाढेल इथे 8 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 8 रन स्पीड कंटिन्यू असेल या बॉलवरती. तर नेक्स्ट बॉल साहिलचा. इथे स्लो बॉल फिंगर होल केल्या बॉलवरती आणि इथे गती कमी दिली. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि इथे मात्र बीट केला बाटरला. बीटच्या बॉलवरती बाटर आहेत रुपेश कवली. बीट केले जातं. इथे डॉट बॉल आणखीन एकाला. पहिलं षटक असं वाटलं. सुरुवात साहिलने चांगले केले. तदनंतर आलेलं नो बॉल चित्र पालटेल परंतु नाही. इथे मात्र ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. दिशा भरकटले त्यावर साहिल. आणखीन एक व्हाईट बॉल. टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होईल. 9 धावा धावफलकडे लागल्या जातील. साहिल कोलंबेकर हा अगदी खेळाडू आपण पाहतोय बॉलिंग बागवरती. इथे मात्र फिंगर रोड केले. पुन्हा एकदा फसवलं गेलं. शॉर्ट लेंथ वरती बॉल डिलीव्हर केला आणि तदनंतर अगदी गती काढून घेतली आणि इथे चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा पाहायला मला. व्हेरिएशन महत्वाचा तुमच्या गोलंदाजीमध्ये आणि तेच करत असताना साहिल कोलंबेकर गोलसुंदर टीमच्या या स्ट्रायकर बॉलरला आपण पाहतोय. इथे डॉट बॉल आणखीन एक आलाय. फसवलाय. इथे मात्र वेगवान स्ट्रॉंग अपील होती. अगदी नक्कीच यावेळेस आपण पाहतोय परंतु अंपायरचा कोणताही सिग्नल या ठिकाणी येत नाही. याचाच अर्थ इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलं गेलंय साहिल यांचं आणि साहिलनं पहिल्या षटका पॉवर प्लेच्या षटकात धावा खर्च केल्यात 9 आणि आली आतिश रुटे यांची मोठी विकेट. पहिलं षटक समाप्त. 9 धावा धावफल करून लगेच फील्ड सेटअप करा. त्याआधी जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. टीम गुलसुंदे फील्ड सेटअप करा लगेच. फील्ड लगेच सेटअप करा. फील्ड आता ओपन होईल. कोणतंही फील्ड रिस्ट्रिक्शन नसणारा. इथे मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शुभम सुर्वे दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. खरं तर नेऱ्याची ती टुर्नामेंट आपण पाहायला गेला बलाढ्य संघांना पराभूत करून गुलसुंदर टीमनं मर्याय गुलसुंदर नावानं नेहमीच खेळ करत असते. रस्सानी विभागातील संघ पनवेल तालुक्यात जाऊन अगदी आपण पाहायला गेला तर दबदबा बनवला या टीमनं. टीम वर्क महत्वाचं असतं तुमचं नेहमी आणि तेच काम पाहायला मिळालं. मर्याय गुलसुंदर टीमचं स्पीडअप करा शुभम. सेकंड ओव्हर साठी शुभम सुर्वे दाखल झालेत. स्टॅकेन वरती आता लेफ्ट हँड बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. रवी फुलावरे असतील स्ट्राइक वरती. फील्ड ओपन झाला. इथे धावा बनवायच्या आहेत बीड टीमला. दूरवरचा प्रवास करून हा संघ दाखल झाला. एका बाजूला कर्जत तालुक्यातील बीड संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील मर्याय गुलसुंदे. ओ इथे खोला टाकला होता. चॉप केला बॉलला. बॉटम हँडचा योग्य यूज. लॉंग ऑनला फिल्डर या ठिकाणी आहे. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होईल. साहिल बॉलवरती आल्या. उचलतील बॉलला थ्रो करतील तत्पूर्वी या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झाली. टीमची टोटल 10 या अंकावरती आपण पाहतोय. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र पार्टनरशिप बिल्डअप होणं चेतन भोई सर महत्वाचं राहील. इम्पॉर्टंट राहील बे टीम साठी. कारण इथे विकेट डाऊन झाल्या. सुरुवातीला आतिशची आपण विकेट पाहिल्यानंतर नंतर इथे मात्र पार्टनरशिप करावी लागेल. ओ इथे बॅटची कळा. इथे पागदी लेग लान्स केल्या बॉलला. इथे लॉंग लेगला बॉल चाललाय जरूर. फील्ड सेटअप ठेवलं होता. इथे एक धाव कंप्लीट. तिथे बाकअपच नाही घ्या. खराब बाकअप पाहायला मला आणि त्या ठिकाणी एकच होती ना त्या ठिकाणी 2 धावा बहाल केल्या गेल्या. टीमची टोटल आता 2 ने वाढेल आणि टीमची टोटल इथे पोहोचेल 12 या अंकावरती. 12 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इथे 12 धावा धावफलकावरती हेच करायचं आहे तुम्हाला. सिंगल डबल पार्टनरशिप बनवायची. पार्टनरशिप बिल्डअप करायचं आहे आणि टीमच्या स्कोर कार्डला कॅपिटलाइज करायचं. इथे फटका फसला. मिस्टॅमिक शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आले आहेत आणि त्याने टिपला शेल. मनीष पाटीलला टिपला चेल आणि संपवला या मॅच मधील रुपेश कवली यांचा खेळ. अजून एक दुसरा धक्का. सेकंड विकेट डाऊन. बीड टीमला बसला. आणखी एक धक्का या ठिकाणी बसला गेला. इथे मिस टायमिंग जुळला नाही. क्रिकेटमध्ये टायमिंगला भरपूर सारा महत्व आणि इथे मात्र विकेट आणखीन एक डाऊन झाला. रुपेश कवली मात्र बाद झालेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर करतील. रुपेश लोबी. एक रुपेश बाद झाले. आता दुसरे रुपेश मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. शुभमनं सुरुवात चांगली केली. शुभम सुर्वे अगदी या टीमचा चांगला गोलंदाज आहे.
मर्याई गुलसुंदर टीमचा एक महत्वाचा पाठ राहिला आहे की या टीमकडे गोलंदाज चांगले आहेत आणि असं म्हटलं जातं बॅटर्स विन युअर मॅचेस बट बॉलर्स विन युअर टुर्नामेंट असं म्हटलं जातं आणि तेच इक्वेशन या गुलसुंदर टीमचं या हंगामामध्ये या वर्षामध्ये राहिलंय आणि तेच कारण बनलंय त्यांच्या सक्सेसचं. परंतु इथे मात्र कमबॅक करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या बे टीमला. इथे न्यू बॅटर रुपेश दाखल झालेत. इथे बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॉलच्या मेरिटनुसार खेळणं गरजेचा. इथे फुटवर्कचा अभाव दिसून आला. असं म्हटलं जातं मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तो मोबाईल काहीच कामाचा नसतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये फुटवर्कला महत्व आहे मित्रांनो. फुटवर्कचा वापर यूज या ठिकाणी होणं गरजेचा. नेक्स्ट बॉल स्लो बॉल. इथे मात्र चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा पाहायला मिळाला. व्हेरिएशन होतं या बॉलवरती. शुभमचा अगदी पहिला सुरुवातीचे चेंडू वेगात त्यानं फेकले 3 आणि तदनंतर हा अगदी 4थ्या बॉलवरती फिंगर रोल केल्या बॉलवरती. नक्कीच आपण पाहिलं असेल सुपर हिटची मॅच नुकताच अगदी T20 वर्ल्ड कप याकडे पार पडला आणि पहिलीच मॅच अगदी साऊथ आफ्रिका आणि त्यांच्या अगेन्स्ट भारत आपण पाहिली आणि त्याच्यामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर बॅटिंग बॉलिंग परफॉर्मन्स भारतीय टीमचा खराब राहिला. परंतु गोलंदाजी करत असताना साऊथ आफ्रिकेच्या लुंगी एनगेडे यांनी काय केलं स्लो बॉलचा वापर केला आणि फसवलं भारतीय फलंदाजांना. तेच काम करत असताना आपण पाहतो शुभम सुर्वे यांना. यावरचा बॉल देखील डबल माइंडेड यावेळेस बॅटर पाहायला मिळाले. अगदी खेळायचा की सोडायचा यावेळेस आपण पाहायला गेलं तर नक्कीच बॉल टर्न होताना आपण पाहायला मिळाला बाहेरच्या दिशेने लेफ्टीसाठी. इथे मात्र डॉट बॉल आला. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. आफ्टर 2 ओव्हर्स एंड टीम बीड जाऊन पोहोचले 13 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धाबा अगदी साहिल कोलंबेकर यांच्या आणि दुसऱ्या षटकामध्ये शुभम सुर्वे यांनी खर्च केल्या धाबा फक्त 4. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बीड टीम जाऊन पोहोचली ती 13 या अंकावरती. विकेट गमावल्या 2 विकेट गमावल्या 13 वरती. आपण पाहतो आई एक वेळा चषक आणि आपण जर पाहायला गेलं तर आई गावदेवी क्रिकेट संघ वरोसा आणि त्यासोबत रुद्र एंटरप्राइजेस ओनर आपण पाहायला गेलं तर सन्मान्य उद्योजक या विभागातील रोहिदाजी तवे साहेब यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. नामांकित स्पर्धा या अगदी आपण पाहायला अगदी रसायनी चौक विभागातील आणि त्याचे आयोजक आपण पाहतोय संपूर्ण जे गावदेवी क्रिकेट संघ वरोसे ग्रामस्थ वरोसा आणि त्यासोबत रुद्र एंटरप्राइजेस सर्व सन्मान्य रोहिदाजी तवे साहेब. इथे मात्र सुरुवात होईल. इथे मात्र आपण पाहतोय 3ऱ्या ओव्हरला सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाली आहेत विघ्नेश महाडिक. विघ्न आहे आता बी टीम वरती विघ्न दूर करायचा आहे तर बॅटिंग करणार विघ्नेश अगदी रवी आणि त्यांच्या समवेत आहेत रुपेश लोभी यांना. इथे मोठा फटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस सबमरीन डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल. हे टेन्शन राहिलंय बॅटिंग करणाऱ्या अगदी आपण जर पाहायला गेलं बी टीमचं निरंतर जाणाऱ्या विकेट येणारे डॉट बॉल आधी येतात त्यानंतर विकेट डाऊन होतात. हे चित्र बनलं. धावसंख्या रोखली गेली अद्यापर्यंत. आता मात्र पहिला बॉल डॉटला फेकला विघ्नेश महाडिकनं. हो रुपेशांनी यावर आक्रमण केलं. लॉप केला बॉलला. उंची जास्त लांबी कमी आहे. बॉल खाली आले साईड कोलंबेकर चुकी करणारच नाही आहेत. सेफ हँड आहेत अगदी या क्षेत्ररक्षकांचे. पकडला जेल संपवलाय रुपेश लोभी यांचा या मॅच मध्ये खेळ. धक्का आणखीन एक बसला 3रा बॅटिंग करणाऱ्या बीड टीमला. आणखीन एक धक्का बसला गेला या बी टीमला आपण पाहतोय आणि इथे मात्र संकटामध्ये वाढ झाली. पण तो संकटातून वाट काढावी लागेल. संघर्ष करण्याची अगदी संधी देवाने तुम्हाला दिली असेल ना तर स्वतःला भाग्यवानच समजा. कारण अगदी ऐरा गेराला देव अगदी संघर्ष करण्याची संधी देतच नसतो. ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे ना ज्याच्यामध्ये लढवाया वृत्ती आहे ना त्याला मात्र देव अगदी संघर्ष करण्याची संधी देत असतो. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खंडू लोभी खरं तर अगदी आपण पाहिलं या टीमचे बॅकबोन आहेत. त्यांनाच काहीतरी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी करावी लागेल. म्हणजे चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावीच लागेल. या मॅच मध्ये एक जी चांगली स्ट्रॉंग टोटल या मरियाई गुलसुंदर टीमच्या समोर उभा राहायचा असेल तर खंडू लोभी यांना अगदी आपण जर पाहायला गेलं तर रवी फुलावर यांच्या सोबत चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. नेक्स्ट बॉल शुभमचा विघ्नेशचा. ओ इथे मात्र लिव्ह केल्या बॉलला खूप सारा बाहेर बॉल अवे फ्रॉम द बॉडी ऑब्स्टिकच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला. इथे व्हाईट बॉल आणखीन एक आला. टीमची टोटल पोहोचली 14 या अंकावरती.
नेक्स्ट बॉल आपण पाहतो या ठिकाणी फेकला जाईल. ओ इथे आक्रमण व्ही शेप मध्ये फटका, ताकद कमी पडल्या. इथे साहिलने चुकी केली, कॅरी केलं नाही जेलला आणि इथे मात्र पण बाला विकेट जाता जाता राहिल्या गेल्या. या बॉलवरती धावा येतील. एकच जनमान गुलसुंदर, अगदी जनमान अक्कुलवाडी या टीमच्या माध्यमातून खरं तर मर्याई गुलसुंदर टीमला खूप सारे शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा स्वीकार आपण करूया. इथे मात्र एक धाव आली या टीमची टोटल 15 वरती स्थिरावली गेल्या. 15 वरती धावफलक. इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न हुक करायचं होतं बॉलला, परंतु नाही, प्रयत्न पुरे पडले गेलेत. स्ट्रगल करताना येणार प्रत्येक बॅटर पाहायला मिळतो. इथे पार्टनरशिपची गरज आहे, आपण वारंवार सांगतोय, परंतु इथे पार्टनरशिप बनतच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आला, टीमचे टोटल तिथेच स्थिरावले गेले. अगदी हा अगदी ब्रेक लागलाय 15 वरती. ओ इथे मात्र टॉप एज लागले बॅटची, फुल टॉस होता आणि इथे मात्र रेफर केलं गेलं. रिव्ह्यू अंपास रिव्ह्यू असेल, वेस्ट हाईट चेक केलं जाईल. या ठिकाणी थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती असेल. वेस्ट हाईट या ठिकाणी चेक केलं जाईल. ओ द हाईट आहे की बिलो द हाईट या ठिकाणी योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स नो बॉल. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल आहे. याचाच आता नो बॉल, याच्यावरती नो प्लस 1 अशा 2 धावा या बॉल वरती मिळाल्या जातील. नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. 17 वरती धावफलक आपण पाहतोय. 17 वरती नेहमीच खतरा कोणत्या ना कोणत्या टीमला असत असतो आणि यावेळेस पापरीटचा बॉल आहे. संधी आहे खंडू यांच्याकडे. इथे फुल टॉस दिशा दिली, फक्त वेगाचा वापर केला. ऑन साइडला बॉल चाललाय. ऑन द राईज या बॉटकाला खेळलं गेलं. इथे मात्र एकच सिंगल आली. दुसरी कदाचित या ठिकाणी कंप्लीट झाली असते. प्रयत्न या वाईला हवे ते खंडू यांच्या माध्यमातून रोखलं स्वतःला. इथे एकच बॉल वरती आली. टीमची टोटल 18 वरती स्थिरावली गेल्या. इथे मात्र एक एक धाव महत्वाची राहील. उगाच सिंगल डबलला या क्रिकेटची लाईफ लाईन म्हणत नाहीत ना, त्यामुळे इथे सिंगल डबल खूप महत्वाची राहील प्रत्येक टीमसाठी. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट टेनिस बॉल क्रिकेट इन क्रिकेट असं म्हटलं जातं. इथे फुल टॉस नव्हता, लो फुल टॉस बॉल. इथे मात्र अलग द कार्पेट ऑन साइडला फिल्डर आहे. इथे एक धाव कमप्लीट. दुसरीचा प्रयत्न किकवर बीट झाली त्या ठिकाणी. सौरभ सुर्वे बॉलचं कलेक्शनच करता आला नाही आणि इथे 2 धाव पुन्हा एकदा एक्झिक्यूट केल्यात. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला गेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बी टीम जाऊन पोहोचले 20 अंकावरती आणि विकेट गमावले अद्यापर्यंत 3. प्रवीण लोभी यांच्याकडून खरं तर बी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. स्वागत, अगदी शुभेच्छांचा स्वीकार आपण करूया. इथे मात्र नागोरे देखील आमचे दाखल झालेत. त्यांच्याकडे आता नक्कीच वेगवेगळे व्हरायटी मध्ये चहा देखील आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आस्वाद आपण देखील घ्या प्रेक्षक वर्ग. पैसे द्या आणि या नागोरी चहा यांचा आस्वाद आपण जरूर घ्या. नागोरी जेव्हा जेव्हा अगदी स्पर्धेला असतात ना, अगदी आपण जर पाहायला गेलं ते नक्कीच डान्स करत असतात, अगदी आयोजनामध्ये सामील होत असतात आणि प्रेक्षकांची मनं देखील जिंकत असतात. साधा आणि अगदी आपण पाहायला गेलं हे सरळ व्यक्तिमत्व नागोरी यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वडगाव आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी तलवली, दोन्ही टीमचे कॅप्टन. जसे हे षटक संपेल आपण पाहायला गेलं, इनिंग जशी संपेल ना तसा अगदी आपण पाहायला गेलं लगेच टॉससाठी या. अनिकेत गडगे वडगाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंट आहे. तर आई गावदेवी तलवली टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करतो आपण देखील या ठिकाणी रिपोर्टिंग करा. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. अजय शिगवण दाखल झालेत. यावतचा बॉल नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आला. लॉ नंबर 22 चा यूज या ठिकाणी करण्यात आला. 21 धावा फलकडे लागल्या गेल्या. तिथे हे मॅच तुम्हाला अगदी रफ अँड टफ बनवायची असेल ना बे टीम, तर अगदी गोलंदाजांना आत्मविश्वास, कॉन्फिडन्स देणारी धावसंख्या तुम्हाला उभी करावीच लागेल. परंतु इथे नाही, बॉटम बॉलचा संपर्कच नाहीये आणि तेच पाहतात कारण बॉल नक्की कुठे कनेक्ट झाला बॅट वरती. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल आला. अगदी आपण पाहायला गेलं पहिल्या बॉल वरती व्हाईट बॉल आपण पाहायला मिळाला. त्यानंतर एक डॉट बॉल कमबॅक केला. कमबॅक करणं गरजेचं आहे कारण इथे मात्र आपण सध्याच्या घडीला आपण पाहिलं असेल युद्ध सुरू आहे, बऱ्याचशा गोष्टी महागल्यात. इथे मात्र
टॉप एज लागले मिस्टाईक सो कॉटन बॉलचा चान्स सोडणार नाही. अजय शिगवणनं पकडला, कॅच संपवला. आणखीन एक फलंदाजाचा खेळ. इथे मात्र कमबॅकचा आपण उल्लेख केला. इथे मात्र कधी कुणाचा कमबॅक होईल सांगता येणार नाही, कारण आता बघा ना, कारण जी चूल आधी कुणाला नको होती ना तिचीच वेळ आता आलेली आहे. असं म्हटलं जातं आता गॅस सिलेंडर महागलेत आणि यावेळेस जुनं ते सोनं आपण नेहमीच म्हणत असतो आणि त्या चुलीची आठवण आता सर्वांना आली. परंतु इथे आपण पाहायला गेले विकेट डाऊन झाले. आणखीन एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करतील. अनुप रुटे दाखल झालेत. बीड म्हटलं की लोभी रुटे हे सरनेमचे आपण पाहायला गेलं अगदी खेळाडू आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु टीमची टोटल 21 अंकावरती 21 धावा फलकावरती आहे. आपण पाहतो या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते, टेलिकास्ट केली जाते. सध्याच्या घडीला अगदी ट्रेंडिंग वरती असलेली वाहिनी, 3 लाखापेक्षा जास्त सबस्क्राईब असलेली वाहिनी. संदेश पाटील या टीमचे आपण पाहिला ओनर आहेत या वाहिनीच्या. आणि आपण पाहिलं गेलं निशांत पाटील, जय पाटील यांना कॅमेरा म्हणून आपण पाहतोय. चांगले वर्क त्यांचं आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. त्यांच्या समेत आपण पाहतोय ऑपरेटर, ही भूमिका महत्वाची असते. रोहन पाटील आणि जीत गायकर यांना आपण पाहतोय, कारण लाईव्ह अपडेट महत्वाचं असतं. प्रेक्षकांना काय पाहिजे असतं, जे लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतात त्यांना अगदी अपडेटिंग महत्वाचं असतं. धावा आपल्या टीमच्या किती झाल्यात, किती विकेट डाऊन झाल्यात, किती बॉलवरती कोणता खेळाडू किती वरती खेळतो ते महत्वाचं असतं. त्यामुळे इथे रोहन पाटील आणि जीत गायकर यांचं योगदान 24 लाईव्ह इव्हेंटच्या टीमच्या माध्यमातून महत्वाचं राहील. लास्ट बॉलवरती सिंगल. इथे लॉप केलाय, बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. इथे मात्र पकडला गेला झेल, कॅरी केलाय बॉलला आणि इथे संपवला. आणखीन एक वाटेचा खेळ, आणखीन एक झटका दिला बॅटिंग करणाऱ्या बीड टीमला. बावीस वरती 5 विकेट डाऊन झालेत आणि इथे मात्र थोडासा खडतर प्रवास बॅटिंग करणाऱ्या टीमचा आपण पाहतो. इथून स्ट्रगल करताना सर्वच बॅटर पाहायला मिळाले. एकही बॅटर अगदी खेळपट्टीवरती टिकून राहिलाच नाही. त्याचं कारण ठरलं अगदी आपण पाहायला गेलं अगदी निरंतर बनणारा विकेट. एकच चौकार अगदी आपण या इनिंग मध्ये पाहतोय. चेतन भोईसर जे नडालचे आहेत, वन ऑफ द बेस्ट स्कोरर इन रायगड, युवा ज्याने कमी कालावधीमध्ये अगदी आपण पाहिलं आपल्या गावाचं नाव या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अगदी उंच शिखरावरती नेला असेल त्या चेतन भोईटचं त्यांचं स्वागत आपण करूया. इथे स्लो बॉल फिंगर रोल केले. इथे पुन्हा एकदा इथे मात्र डीप मध्ये फिल्डर डीप मिनिगेटला चुकी झाले, 2 फिल्डर बीट झालेत. परंतु शेवटच्या क्षणाला रोखला बॉलला, सीमारेषेला लगत अडवला गेला आणि इथे मात्र या बॉलवरती धावा कंप्लीट होती. तब्बल 3. टीमची टोटल 3च्या मदतीनं 25 महत्वाच्या 3 धावा या बीड टीमसाठी असतील. इथं शेवटचं षटक सुरू आहे. टार्गेट सेट करायला बॉल असेल. इथे मात्र लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इथे मात्र फुल लाईनचा बॉल बीट केलाय. स्विंग अँड मिस पाहायला मला सबमरीन डिलिव्हरी. शेवटचा बॉल या ठिकाणी डॉट आला आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपला गेला. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. आणि प्रथम बॅटिंग करत असताना बीड टीम पोहोचले 25 अंकावरती. सेकंड इनिंग मध्ये आता मर्याई गोलसुंदर टीमला 26चा पाठला करावा लागेल. खरं तर आपण पाहतोय लोधिली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्मान्य आदरणीय सुभाषजी प्रबलकर साहेबांचा शुभ आगमन या ठिकाणी झालं. त्यांचं की स्वागत असेल. तर टॉस साठी आई गावदेवी तलोळी टीमचा कॅप्टन लगेच अगदी आपण पाहायला गेला तलोळी अगदी वडगाव टीमचे कॅप्टन अनिकेत आहेत. एकाच पंचायत मधील 2 संघ मैत्रीपूर्ण लढत. अनिकेत एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम कॅप्टन तलवली दिनेश मालकर बाईकरमान बाईक सम्राट या ठिकाणी दाखल होतील. परंतु 2 कॅप्टन मध्ये लढत, 2 गावांमध्ये लढत, परंतु मैत्री पूर्ण संबंध आहेत. कोणी म्हणणारच नाही वडगाव आणि तलवली 2 गाव आहेत, कारण एवढे मैत्रीपूर्ण संबंध, एवढं रिलेशन असणारे गाव. आणि परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून खेळ करावा लागेल. सेकंड इनिंग मध्ये 26चा पाठलाग करावा लागेल. तो मर्याई गोलसुंदर टीमला इथे कॅप्टन येतात. टॉस केला जाईल. टॉस करण्यासाठी मान्यवरांना इन्व्हाइट करतो लोधिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच
सुभाषजी प्रबलकर साहेबांना विनंती करतो आपला शुभ हस्ते टॉस करायचं नाच संप्रदाय आणि त्याची आपण पाहणं केलं. सुभाषजी प्रबलकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन कॅप्टन आहेत, एका बाजूला अनिकेत गडगे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर डायनामाइट अगदी बाकमान दिनेश मालकर. चला कॉइन द्या हेमंत दादा, कॉइन द्या आपण. चला अगदी टीम बीड आपण लगेच फील्ड सेटअप करा. प्रॅक्टिस बॉल आपण एकाही टीमला दिला नाहीये, त्यामुळे लगेच फील्ड सेटअप करा. गुलशन टीम लगेच बॅटर पाठवा. साहिल काटा आणि इथे आहे काटा. टॉस जिंकला. दोन कॅप्टन आपल्या समोर आहेत. या ठिकाणी दोन कॅप्टन आपल्या समोर आहेत. टॉस जिंकला दिनेश मालकर. परत अनिकेत आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. दोन्हीच आपलेच संघ आहेत आणि ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दिनेश होतोय, दुसऱ्या बाजूला अगदी आपला पाहायला मिळाला अनिकेत गडगे. आणि टॉस जिंकला आई गावदेवी तलवार टीमना. दिनेश मालकर आमच्यापर्यंत गेस पोहोचवा. टीम कॅप्टन चला बॅटर पाठवा. टीम गुलसुंदे लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचं आहे. चला लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन जोडे जसिन मोफोटिफा आणि त्याच्यासोबत जसिन मोहन दाखल झालेत. अर्थात साई कोलंबकर आणि त्याच्यासोबत शुभम सुर्वे. सन्मान्य अमरभाई सुर्वे, सन्मान्य अमरभाई सुरवंशी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं की स्वागत आपण करूया स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच वडगाव आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी तलवली अशी फाईट पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय टीम आई गावदेवी तलवली टीमनं. निर्णय आमच्यापर्यंत जरूर थोड्या अवधीमध्ये पोहोचवतील. या मॅच मध्ये काय घडेल 26 चा पाठलाग करायचा आहे. साहिल जो फन्नाट फॉर्म मध्ये आहे. शुभम सुर्वे जो आपण पाहायला गेला त्याला नेहमी साथ देत असतो. कमी वयाचा खेळाडू आपण पाहतोय साहिल कोलंबकरला. सेकंड वरती साहिल आपण पाहतोय एक फ्लेक्सिबल खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि या टीमची रन मशीन सुद्धा देखील आहे. एक क्वालिटी ऑलराऊंडर या टीमचा आणि त्यांना आपण सेकंड वरती नक्कीच पाहतोय. इथे मात्र 26 चा पाठलाग करायचा. ही लो स्कोरिंग मॅच पहिल्या सत्रामध्ये धावा जमल्याच नाहीत. हेच कारण राहिलं की अगदी आपण पाहिलं ही लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. पण बॅटिंग झाली नाही, परंतु तिथे बॉलिंग करण्याची वेळ आहे. तिथे तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास दाखवावा लागेल. कॉन्फिडन्स न गोलंदाजी करावीच लागेल. चला मॅच सुरू करा. कशासाठी वेळ घेतला जातो. चला बे टीम लगेच मॅच सुरू करा. साहिल लगेच सेट व्हा सेकंड वरती. येस थँक्यू. इथे मात्र 26 चा पाठलाग करायचा. बरेचसा प्रेक्षक मायबाप प्रेक्षक वर्ग या मैदानावरती देखील उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. एकविरा चषक 2026 दिमागदार पर्व आपण पाहतोय. लेट्स प्ले. इथे मात्र होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिलाच गोलंदाज रवी फुलावरे. इथे पहिलाच बॉल वेगवान होता आणि इथे मात्र टायमिंग जुळला नाही या बॉलवरती बॉटम बॉलचं. आणि इथे मात्र डॉट बॉल पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. सरळ बॅटने फटका खेळायचा होता बॉलवरती, परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाले साहिलचा. इथे डॉट बॉल पहिल्या बॉलवरती आला. डॉट बॉलच वाचवू शकतात या मॅच मध्ये तुम्हाला बे टीम. इथे खोदून काढला. हेलिकॉप्टर रोक दिला. फिल्डर सेट ठेवला. इथे मात्र प्लॅनिंग चांगली बीट टीमची देखील कौतुक असेल. पॉवर प्लेचा षटक आहे आणि अगदी आपण जर पाहिलं ना फिल्डर त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल होतं वाईड स्ट्रॉंग ऑफला आणि तिथेच बॉल गेला. इथे मात्र एक धाव. इथे श्री गणेश झाला 26 चा पाठलाग करत असताना मरिये गुलसुंदे या टीमची टोटल 1 या अंकावरती आपण पाहतोय. शुभम सुर्वे आता स्ट्राईक एंड वरती आलेत. पहिलाच बॉल फेस करतील. बॅकफुटला जात असताना फर्स्ट लगावला. गॅप शोधल्या. इथे मात्र लॉंग चेस फिल्डर मध्ये लागले, परंतु ही फाईट द परफेक्ट गॅप आणि बॉल स्टोन सीमा पार. इथे आलाय चौकार. इथे शुभमच्या बॅटमधून. लकच नव्हतं तर हार्डवर्क होतं शुभम सुर्वे यांचा. सेन्सिबल क्रिकेट चौकार आला. इथे मात्र आडवा बॅटनं फ्लोइंग स्लॉक स्वीप. इथे
शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवरती बीट झाला. इथे मात्र एक सिंगल साईनला थांबवलं. इथे मात्र पेशन्स दाखवलं साईनला आणि इथे एकच धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल 6 या अंकावरती आपण पाहतोय. 6 रन ऑन बोर्ड. 6 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 20 चेंडू बाकी आहेत आणि 20 धावसंख्येची गरज. रन बॉल आपला पाहायला मिळेल. अशीच काही परिस्थिती आपण जर पाहायला गेलो 2024चा T20 वर्ल्ड कप विश्वचषक आणि त्याचा फायनल कोण विसरेल. अगदी 30 बॉल मध्ये 30 ची गरज होती आणि यावेळेस तो सामना भारतीय संघानं करता गोलंदाजच्या जीवावरती जिंकला आणि भारताला करतात दुसरा विश्व कप करता अगदी जिंकून दिला. आणि यावर्षी देखील आपण डिपेंडिंग चॅम्पियन बनलेलो आहोत. भारतीयांसाठी गर्वाची बाब सर्वांसाठी त्यावेळेस तीच कामगिरी करावी लागेल. इथे गोलंदाजी करावी लागेल चांगली, कारण इथे पहिलं षटक आपण पाहतोय सुरू आहे रवी फुलर यांचं आणि धाबा खर्च केलेत अद्यापर्यंत रवी यांनी 6. इथे मात्र विकेट वाचू शकते तुम्हाला अगदी डॉट बॉल. ओ खोला टाकला इथे चॉप करण्याचा प्रयत्न परंतु उत्तर येत नव्हतं साईड कोलंबा यांच्याकडे. इथे मात्र भन्नाट गोलंदाजी परंतु 22च्या स्वरूपाचा नशिबाचा चौकार आला. टीम मर्याई गुलसून दे टीमसाठी. चला टाइम अलर्ट आहे त्यामुळे मित्रांनो ही सूचना तुम्हाला देतो. पहिल्या रात्रीपासून ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. टीमची टोटल 10 या अंकावरती आपण पाहतो. 10 रन्स ऑन बोर्ड. पाठलाग करायचा 26 म्हणजे ते शेवटचे 18 बॉल बाकी चेतन भोईसर आणि ते 16 धावसंख्येचा पाठलाग अजून करायचा. चेतन भोईसर आपण विचार केला ना चेतन ते म्हणत असेल सर म्हणू नका आमचे चांगले परम मित्र आहेत परंतु आपण पाहायला गेला रिस्पेक्ट महत्वाचा भाग आहे. कारण कमी कालावधी आणि आपण पाहायला गेलं स्कोरिंग करणं अगदी ऐरा गैराचं कामच नाहीये. वन ऑफ द बेस्ट स्कोरर इन रायगड अगदी त्या लिस्ट मध्ये नाव येत असेल ते नाणार गावाचा हा सुपुत्रा चेतन भोईसर. आपण पाहिलं शिक्षण त्यासोबत आपण पाहिलं स्कोरिंग दोन्ही क्षेत्रामध्ये बॅलन्स त्याने राखला आणि सध्याच्या घडीला बेस्ट स्कोरर या विभागामध्ये आपण पाहतोय. या कलापूर तालुक्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. चेतन भोईसर त्यांचं की स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. नेक्स्ट मॅच दिनेश मालकर काय निर्णय. यस फिल्डिंगचा निर्णय घेतला. टॉस जिंकला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला अनिकेत तुमच्या टीमला त्यामुळे रेडी राहायचं दोन्ही टीम. इथे मात्र पाठलाग करायचा 18 मध्ये आता 16 धावसंख्येचा. इथे बुक केला बॉलला धावा किती बुक केल्या जातील. बॉल चाललाय शॉट अगदी फाईन लेगला बीट करत असताना डीप मध्ये इथे आलाय शुभमच्या बॅट मधून शुभ संकेत देणारा मर्यादित गोलसुंदे टीमसाठी हा चौकार. भाई लबडे यांचं देखील सर्च स्वागत. ते आहेत तळवलीचे परंतु आता स्थायिक झाले बोरगाव मध्ये. त्यांचं देखील स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. टीमची टोटल 14 वरती इक्वेशन उरला गेलाय. शेवटचे बॉल बाकी आहेत 17 आणि 12 ची गरज आहे. 2 फटक्यांचा केलाय. ओ इथे बाग फुटला जात असताना स्लाइस केल्या बॉलला वीरेंद्र सेहवाग स्टाईलला बॉलला खेळून काढलाय. स्वीपर कव्हरला आलाय. शुभम सुर्वे या टीमचा अगदी बॅकबोन आहे. त्यांच्या बॅट मधून हा चौकार. शेवटचे बॉल बाकी आहे. ते इक्वेशन 16 आणि गरज 8 या धावसंख्येची चौकार मागच्या बॉल वरती. इथे मात्र डिफेन्स केला. पुश करो खुश होचा फॉर्म्युला वापरला. इथे बॉल ऑन द राईज केला. बॉलला डीप मध्ये बॉल चालला. इथे 2 धाबा सपाट्यानं कंप्लीट केल्यात. काय अगदी रनिंग बिटवीन द विकेट. काय खोलिंग पाहायला मला. काय कोऑर्डिनेशन पाहायला मला दोन्ही बॅटर्स मध्ये. आणि इथे मात्र 2 धाबा साईलनं कंप्लीट केला. त्याला माहिती आहे सामना आपल्या बाजूने आहे परंतु इथे सिंगल जिथे आहे ना तिथे डबलला कन्वर्ट करण्याचा चान्स आपण सोडायचाच नाहीये. इथे मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. इक्वेशन उरलाय. शेवटचे बॉल बाकी आहेत 15 आणि इथे गरज आहे 6 धावसंख्येची. हेच कारण राहिलं. आम्ही आधीच उल्लेख केला होता. आपण नेराची टुर्नामेंट नुकतीच पाहिली. गोलंदाजी करत असताना अगदी गोलंदाजी काय कमाईचं योगदान दाखवलं. अगदी आपण पाहायला गेला पनवेल तालुक्यामध्ये जात असताना बलाढ्य संघाने त्याने पराभूत केला. बरे गुलसुंदे या टीमचं देखील सर्च स्वागत.
इथे मात्र आपण पाहतो शेवटचे बॉल बाकी असेल 15 आणि 6 ची गरज आहे शुभम मात्र विनिंग शॉट येईल का शुभमच्या बॅटमधून परंतु प्रतीक्षा करावी लागेल इथे मात्र टिपला छे लॉंग ऑफला आणि यावर संपला शुभमचा खेळ इथे पहिला झटका बऱ्याच चौथीनंतर बसलाय तो मरिया गुलसुंदे या टीमला निखिल पाटील सबसे कातील निखिल पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय एकापेक्षा एक अगदी तरबेज खेळाडू या टीम मध्ये आहेत त्याच्यामध्ये लिस्ट मध्ये नाव येतं निखिल पाटील यांचं आणि ते दाखल झालेत इथे शेवटचे बॉल बाकी आहेत 14 आणि 6 ची गरज आहे इथे मात्र तलवार टीम रेडी राहा फिल्डिंग साठी आपल्याला उतरायचा त्यामुळे इथे रेडी राहायचं तुम्ही नेक्स्ट मॅच साठी इथे मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न निखिल पाटील यांचा आपण डॉट बॉल आला इथे डॉट बॉल फेकले जातात काय कमबॅक करेल का अगदी कर्जत तालुक्यातील हा बीड संघ या मॅच मध्ये कमबॅक करण्याची दमकन ठेवत असतोय गोलंदाज आणि गोलंदाज आपण पाहतोय ओ सौरभचा बॉल विशेप मध्ये फटका इथे मात्र विनिंग सिक्स विनिंग शॉट विनिंग रन यावेळेस पाहायला मिळाली सबसे कातील निखिल पाटील यांच्या बॅटमधून टोकला षटकार मॅच केले फिनिश त्यांच्या स्टाईल मध्ये सामना जिंकलाय मर्याई गुलसुंदर टीमला अभिनंदन मर्याई गुलसुंदर टीम हार्ड लक अगदी बीड टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आपलं खूप खूप आभार इथे मात्र नेक्स्ट मॅच तगडी फाईट पाहायला मिळाली खास पंचायत मधील दोन संघ एका बाजूला अनिकेत गडगे यांचा वडगाव संघ असेल दुसऱ्या बाजूला दिनेश मालकर यांचा आई गाव देवी तलवली दोन मागदी टीम मध्ये लढत चला तलवली टीम वेळ न घेता आता लगेच मैदानाच्या टीम कॅप्टन दिनेश मालकर लगेच मैदानाच्या दाखल व्हा कोण कॅप्टन मध्ये लढत पाहायला मिळेल परंतु इथे हार्ड लक बी टीम धावा आल्याच नाही तेच कारण